राज्यभरात अवकाळी पावसानं धुमशान घातलं। राज्याच्या अनेक भागात अचानक कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची धांदल उडाली। विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या। त्यामुळे रब्बी हंगामातील धान पिकाला या पावसाचा फायदा होण्याची शक्यता आहे। मात्र बागायती शेती आणि कडधान्य पिकांचं पावसामुळे नुकसान होऊ शकतं। बीडच्या मांडेखेली शिवारात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालं। काल अचानक पावसामुळे ज्वारी पिकाला फटका बसला असून उभं पीक आडवं झालं, तर काही ठिकाणी कणसांना पाणी लागलं। यामुळे ज्वारीचं उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात येते। प्रशासनानं तात्काळ पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। आधीच उत्पादन खर्चही वाढलेला असताना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाला मोठा आर्थिक फटका बसल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय। यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। राळेगाव, कळमनेर आणि कापणीसह अनेक भागात गारपीट झाली। पावसामुळे गहू आणि हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालं। राळेगाव तालुक्यातील झरड गावात वीज कोसळून 5 जण हे गंभीर जखमी झाले। शेतात काम करत असताना ही दुर्घटना घडली। जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। लातूरच्या अहमदपूर तालुक्यात अंधोरी आणि किनगाव भागात दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। या तुफान पावसामुळे हरभरा आणि इतर रब्बी पिकं जमीनदोस्त झाली। आंब्याच्या बागांचंही मोठं नुकसान झालं। वाऱ्यामुळे आंब्याची झाडं उन्मळून पडली, तसंच भविष्यातील उत्पादनावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। तर काढणीच्या अवस्थेतील हरभरा भिजल्यानं शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला मोठा फटका बसणार आहे। काल रात्रीपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। नागपूरमध्ये रात्री अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला। कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उघड्यावर ठेवलेली शेकडो धान्यांची पोती पावसामुळे भिजली। कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यावसायिकांना याचा आर्थिक फटका बसणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह तळकोकणात अवकाळी पावसानं हजेरी लावली। सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यामध्ये अवकाळीच्या सरी कोसळल्या। या पावसाचा आंबा आणि काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होण्याची भीती आहे। या भागात पुढील 4 ते 5 दिवस हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून वातावरणात बदल झाला असून आज सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे। त्यातच काल संध्याकाळी फोंडा घाट परिसरात अवकाळी पावसानं झोडपून काढलं। जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून वातावरणाचा फटका आंबा काजू पिकांना बसणार असल्यानं बागायतदारांची चिंता वाढली आहे। कोल्हापूरच्या दाजीपूर गावाजवळ घाट परिसरात अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली। या पावसामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली। वाहन चालवत असताना समोरील दृश्य स्पष्ट दिसत नसल्यानं चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। पावसाची तीव्रता एवढी जास्त होती की अगदी थोड्याच वेळात रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं। आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये आवक घटल्यानं कढीपत्त्यांच्या भावात कमालीची वाढ झाली। मार्केटमध्ये भाजी घ्यायला गेल्यावर एकेकाळी फुकट मिळणारा कढीपत्ता आता थेट 400 रुपये किलोच्या भावानं मिळतोय। आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यातील पिकांना अवकाळीचा फटका बसला। यामुळे पूर्वी 80 ते 90 रुपये किलोनं विकला जाणारा कढीपत्ता आता 400 रुपयांवर गेल्यानं किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी कमी झाली। परिणामी मुंबई आणि नवी मुंबईकरांच्या जेवणातून कढीपत्ता गायब होण्याची शक्यता आहे। फक्त शुभ्र पांढऱ्या रंगाचा कापूस आता फिकट तपकिरी आणि गडद तपकिरी अशा 2 रंगातही दिसणार आहे। नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्रानं वैदेही 1 हे वाण विकसित केलं। त्यात या 2 रंगांचा कापूस उगवणं शक्य होणार आहे। त्यामुळे आता केंद्रीय कृषी विभागाकडून वैदेही 1 वाणाची नियमाप्रमाणे नोंदणी होऊन ते बियाणं शेतकऱ्यांना उत्पादनासाठी देण्याची तयारी पूर्ण झाली। त्यामुळे तपकिरी रंगाच्या कापसाचं पीक शेतात डोलताना दिसेल। केंद्राकडून हिरव्या रंगाच्या कापसाचं देखील संशोधन सुरू आहे। त्यामुळे येत्या काळात आपल्याला फक्त पांढराच नाही तर हिरवा आणि तपकिरी रंगाचा कापूसही बाजारात दिसणार आहे। तपकिरी रंगाच्या कपाशीचे वाण निर्मित झालेले आहेत आणि ते विकसित होऊन शेतकऱ्यांपर्यंत आम्ही काही प्रयोग घेतलेले आहेत आणि हे आपल्या मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण भागासाठी काही 4 वाण विकसित झाले आहेत। त्यातले 3 वाण जे आहेत ते गडद तपकिरी रंगाचे आहेत आणि एक जे वाण आहे ते आहे म्हणजे फिकट रंगाचं, ते आर्बोरियम देशी वाण आहे ते। कांद्याचे दर घसरल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले। कांद्याला सरासरी 700 ते 1000 रुपयांना
क्विंटल भाव मिळतोय, त्यामुळे उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी संतप्त झाले. संतप्त शेतकऱ्यांनी नाशिकच्या नांदगाव येवला रस्त्यावर ठिय्या मांडला. हमीभाव तसंच कांद्याचं निर्यात मूल्य शून्य झालं पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तर दुसरीकडे चांदवडमध्येही तीव्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलावादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये हमीभाव देण्याची मागणी आंदोलकांनी केली. नाशिकच्या इस्रो आणि अशोका स्कूलच्या माध्यमातून अंतराळ उपकरणांची ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी प्रदर्शन भरवण्यात आलं. या प्रदर्शनाच्या माध्यमातून अंतराळातील माहिती आणि प्रत्यक्ष अनुभव या विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळतात. इस्रोमधील शास्त्रज्ञांशी थेट गप्पा आणि प्रश्नोत्तरं करण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना मिळाली. शिखांचे 90 गुरु हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त कोकण विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सामूहिक गायनाचा कार्यक्रम पार पडला. या ऐतिहासिक उपक्रमात कोकण विभागातील जवळपास 20,000 शैक्षणिक संस्था, 51 लाख विद्यार्थी आणि 1.5 लाख शिक्षक आणि कर्मचारी एकाच वेळी सहभागी झाले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणं हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. या विशेष उपक्रमाची दखल बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स या संस्थेकडून घेतली गेली. 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी खारघरमध्ये शहीदी समागम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. गुरु तेग बहादूरजी यांच्या जीवन काळावरती श्री सरताज सिंग यांनी जे गीत लिहिलं आहे, तर ते गीत एक भक्तिगीत आहे आणि इन्स्पिरेशनल गीत आहे. आज कोकण विभागामधल्या 20,039 शैक्षणिक संस्था, त्याच्यामध्ये शाळा, महाविद्यालय सगळे आहेत. इथल्या 51 लाख विद्यार्थ्यांनी आणि 1.5 लाख शिक्षक आणि इतर कर्मचारी यांनी एकाच वेळेला आज 9 वाजता हे समूहगीत आज गायन केलेलं आहे. भंडारा जिल्ह्यातील इटाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारी ही 2 गावं आजही विकासापासून कित्येक मैल दूर आहेत. इथल्या ग्रामस्थांना वैनगंगेच्या पात्रातून नावेतून जीवघेणा प्रवास करावा लागतो. ही दोन्ही गावं काँग्रेस नेते नाना पटोले आणि भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या मतदारसंघात येतात. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेलं इटाण गाव नाना पटोलेंच्या मतदारसंघातलं, तर नदीच्या पलीकडे असलेलं चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारी गाव भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांच्या मतदारसंघात आहे. रस्त्यांअभावी इथलं सामाजिक जीवन उद्ध्वस्त होत चालले अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे. 2 गावांना जोडणाऱ्या पुलासाठी केंद्र सरकारनं निधी दिला होता, मात्र कालांतरानं निधी रोखला गेला आणि पुलाचं काम थांबलं. नागरिकांना नावेतून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केंद्र सरकारवर याचं खापर फोडलंय. केंद्र सरकारने त्यावेळेस मी खासदार असताना 100 कोटी रुपये त्याच्यावर दिले होते. काम सुरू झालं, नंतर केंद्र सरकारने त्याला पैसेच दिले नाही. त्यामुळे मोदीच्या सरकारचा दोष आहे. त्यामुळे त्या भागाच्या लोकांना हा जीवघेणा प्रवास बोटीने करावा लागतो. वसईतील पापडी इथल्या 475 वर्ष जुन्या अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल या चर्चला युनेस्कोचा मेरिट पुरस्कार जाहीर झाला. बँकॉकमध्ये पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. आशिया पॅसिफिक क्षेत्रातील सर्वोत्तम 10 संवर्धन प्रकल्पांमध्ये या ऐतिहासिक चर्चचा समावेश करण्यात आला. 16व्या शतकातील पोर्तुगीज स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या वास्तूच्या जीर्णोद्धारासाठी जवळपास 4.75 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला होता. नूतनीकरणाच्या कामात सिमेंटऐवजी पारंपरिक चुन्याचा वापर करून संवर्धन करण्यात आलं. 2023-24 मध्ये जीर्णोद्धाराचं काम पूर्ण झालं. गाभाऱ्यातील लाकडी कोरीव काम आणि मूळ स्थापत्य वैशिष्ट्य जतन करण्यावर विशेष भर देण्यात आला. मला कळलं की युनेस्को पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे, मेरिट पुरस्कार मिळालेला आहे. तर तोपर्यंत मला ह्याविषयी काही माहिती नव्हतं आणि खूप आनंद आहे. केवळ आमच्यासाठी नाही तर आपल्या संपूर्ण देशामधून ह्या वास्तूची निवड करण्यात आलेली आहे. ही खूप अत्यंत इतिहासाच्या दृष्टीनं फार महत्त्वपूर्ण घटना आहे आणि विशेष करून त्यांनी जे सायटेशन दिलेलं आहे त्यामध्ये कम्युनिटीचा उल्लेख केलेला आहे. दिस इज अ कम्युनिटी प्रोजेक्ट. साताऱ्यातील लिंब इथे रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं उदयनराजे केसरी भव्य बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदार उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षी रक्षक प्रतिष्ठानचे सुशील मोझर यांच्या वतीनं ओपन बैलगाड्या शर्यत आयोजित केली जाते. यासाठी राज्यभरातून हजारो स्पर्धक सहभागी होतात. यावर्षी पार पडलेल्या बैलगाड्या शर्यतीत 1,51,007 रुपये या प्रथम क्रमांकाचं बक्षीस बकासूर आणि बादल या बैलजोडीला मिळालं. यावेळी बैलगाड्या शर्यत पाहण्यासाठी जिल्ह्यासह परळ जिल्ह्यातील बैलगाडा शौकीनांनी मोठी गर्दी केली आणि या बैलगाडीचा आनंदही लुटला.
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला ठाण्याशी जोडणाऱ्या प्रस्तावित आमणे ते ठाणे या उन्नत मार्गावर टोल आकारला जाण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं 21 किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी किमान 100 रुपये टोलचा प्रस्ताव ठेवला. सुमारे 6,742 कोटी रुपयांचा प्रकल्प खर्च भागवण्यासाठी हा टोल आकारला जाऊ शकतो. अकोला शहरातील मोठ्या राम मंदिरात फुलांची आणि नैसर्गिक रंगांची भव्य फाल्गुनी होळी साजरी झाली. ढोलताशा तसंच डफाच्या तालावर नागरिकांनी ठेका धरला. मागील 25 वर्षांपासून पारंपरिक पद्धतीनं ही फाल्गुनी होळी साजरी केली जाते. अहिल्यानगर जिल्ह्यात मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांच्या सहभागावरून वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. मढी ग्रामपंचायतीनं गेल्या वर्षी घेतलेला मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय न करू देण्याचा ठराव कायम ठेवण्याची भूमिका घेतली असून ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानं तो रद्द करण्यासाठी ग्रामसभा झालेली नाही. दरम्यान देवस्थान समितीचे अध्यक्ष विठ्ठल मरकड यांनी ग्रामपंचायत आणि देवस्थान या वेगळ्या संस्था असून कोणाला व्यवसायाची परवानगी द्यायची हा अधिकार ग्रामपंचायतीचा असल्याचं स्पष्ट केलं आहे. पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या दिग्विजय पाटीलनं पुणे सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्याचं नेमकं कारण स्पष्ट नाही. मात्र दिग्विजय पाटील उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करू शकतो असं त्यांनी म्हटलं जात आहे. मात्र दरम्यानच्या कालावधीत पुणे पोलीस दिग्विजय पाटीलला अटक करणार का हा खरा प्रश्न आहे. साईबाबांच्या शिर्डीत वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आलाय. बाहेर गावाहून येणारे गुन्हेगार, भक्तांची लूट करणाऱ्या टोळ्या आणि शिर्डीत सुरू असलेले अवैध धंदे याच्यावर पोलिसांची आता करडी नजर राहणार आहे. भाविकांना म्हणजे सुविधा व्हावी, त्यानंतर वाहतूक नियोजन आहे तर त्यामध्ये पण मनुष्यबळ लागत असतं आणि त्या दृष्टीने आपण अतिरिक्त मनुष्यबळ शिर्डीसाठी आपण आता देण्यात आलेलं आहे की जेणेकरून विशेषतः याचा विषय आहे की वाहतूक आहे, पार्किंग आहे, या गोष्टी ज्या आहेत ह्या सोयीस्कर व्हाव्यात यासाठी शिर्डीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात आलेलं आहे. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये एकाच वेळी 7 दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती लष्करानं दिली. ऑपरेशन त्रिशा अंतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली. डोडा, किश्तवाड, पूंछ, राजौरीमध्ये 30 दहशतवादी सक्रिय आहेत. त्यातील किश्तवाडमधल्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यामध्ये मोस्ट वॉन्टेड सैफुल्लाचा समावेश आहे. काश्मीर खोऱ्यात अजूनही 40 ते 50 दहशतवादी सक्रिय असून सुरक्षा दल त्याकडे कूच करणार आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजधानी नवी दिल्लीतील नॉर्थ ईस्ट म्युझिक कॉन्सर्टला हजेरी लावली. पूर्वोत्तर राज्यातील सांस्कृतिक कला आणि मॉडर्न म्युझिकचं एकत्रीकरण हे या कॉन्सर्टचं आकर्षण ठरलं. इराणमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासानं तिथल्या भारतीय नागरिकांना देश सोडण्याच्या सूचना दिल्या. भारतीय दूतावासानं एक ॲडवायझरी जारी करत इराणमधील भारतीय नागरिकांना सतत संपर्कात राहण्याचं सांगितलं. तसंच निदर्शन आणि आंदोलनाच्या ठिकाणी जाऊ नये असं देखील बजावलेलं आहे. यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील फार्म हाऊसमध्ये घुसलेल्या एका घुसखोराला सुरक्षा रक्षकाकडून ठार करण्यात आलं. ऑस्टिन टकर मार्टिन नावाचा हा घुसखोर फ्लोरिडाच्या पाम बीचवर असलेल्या ट्रम्प यांच्या फार्म हाऊसमध्ये घुसला होता. या घुसखोराकडे गॅस कॅन आणि एक शॉटगन होती. वीकेंडला याच फार्म हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पत्नी मेलेनियासह येऊन राहतात. दरम्यान ही घटना घडली तेव्हा ट्रम्प वॉशिंग्टनमध्ये होते. मेक्सिकोमध्ये कुख्यात ड्रग माफिया एल मॅन्चो सुरक्षा दलाच्या हल्ल्यात ठार झाला. एल मॅन्चोवर तब्बल $1.5 कोटी बक्षीस होतं. मेक्सिकोच्या जालिस्को राज्यातील तपालापा शहरात मेक्सिकन लष्करानं त्याला पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. या चकमकीत एल मॅन्चो गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला हेलिकॉप्टरनं मेक्सिको सिटीला नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. एल मॅन्चो हा मेक्सिकोमधील सर्वात शक्तिशाली आणि हिंसक गुन्हेगारी टोळीचा प्रमुख होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जपानच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. योगींच्या दौऱ्यादरम्यान जपानची राजधानी टोकियोमध्ये भारतीय नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. यावेळी जय श्रीरामचे झेंडे फडकवण्यात आले. योगींच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश उत्तर प्रदेशला एक जागतिक गुंतवणूक केंद्र बनवणं आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेणं हा असल्याचं समजतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.